सुधारातच लोकांना काय नाही. मेंदू किती? दोन. लहान मेंदू, मोठा मेंदू. त्याला 3 आवरण, दृढावरण, जालावरण, मध्यावरण. इन brain is capacity of knowledge is different, but brain is same. Brain is same, but capacity of knowledge is difference. त्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी इथं सिर आहे. मान्य? हृदयाला 2 कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका. तिकडे नका लक्ष देऊ. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो. आणि घाम आलेला माणूस घाबरतो आणि हृदयाला रक्त कमी पडलं का तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे. नो टॅबलेट, नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, घडलेली घटना जाग्यावर विसरणे. तिचा विचारच करायचा नाही. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. बरं तिनं आपल्याला एकट्याला दिलाय का? पण तू असा बावळासारखा नुसता तिच्याच नावाचा जप करतो म्हणजे मरशील ना तू. टेन्शन फ्री राहायचं महाराज, टेन्शन फ्री. अटॅक येणार नाही. सोडून द्यायचा तो विषय. घडलेली घटना सोडून द्या. काय त्याचं नाही नोकरी नाही, नसू दे. स्वतःची आत्मशक्ती जागी करा आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर बंगल्याच्या वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं वर्षात दुसरे. बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. नाही, पण त्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन शब्द वापरायचा किंवा जन्मदिवस वापरायचा. त्यांच्या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं. आणि सगळ्यात बापूंचं कौतुक करावं का महामारीच्या काळात कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक करावं, 1.5 वर्ष लोकांच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं. निदान आज 4 शब्द चांगले पडतील. आणि तिसरं कौतुक करावं, एवढ्या जनतेच्या आशीर्वादावर बापूंना कधीच काही कमी पडणार नाही. आणि चौथं वाक्य सांगतो, कोणताही माणूस मोठा व्हायला प्रारब्ध लागतं, असं बोगसगिरी चालत नाही. कुणी उठणं हे काय कोणी उठायचं आणि पाखवाद वाजायचं. बाबाची पेंडे काही 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतारच नेसाय शिकले, गाजरं काही येत नाही. असं चालतं कधी, त्याला प्रारब्ध लागतं. आता यांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो, पतसंस्था चालवणं, मोठ्या लोकांना लोकांवर मनाचं राज्य गाजवणं, याला 4 कारणं आहेत. 1, बापूंचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत. 3, स्वतःचं कर्तृत्व आहे. आणि 4, साधू संतांचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे. असं मोठं व्हायची भाषा जमत नाही. काही लोक म्हणतात हेन हो चालत नाही. काही लोक एकदाच सरपंच झाले, कावळा शिवेपोत परत सरपंच झालेले मेले. ते तसं नाही. ते राजकारण करणं आणि परमार्थ करणं या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. कारण आता पहिला काळ नाही आहे. आता आपल्याला वाटतं लोक त्यांच्या मागं भरपूर हिंडतात. चुकीचं आहे. तुम्ही समाजासाठी किती काम करा, ते आदल्या रात्री 200ची अपेक्षा करतातच. यांच्या घरात नळ आणा न त्यांच्या तोंडात नळ घाला. काय म्हणणं आहे तुमचं? यांना सायपण करून द्या, मंदिर बांधून द्या, अंगणवाडी बांधून द्या, यांना घोगऱ्या चारा अंगणवाडीच्या. मंडळी तशी राहिली नाही. ही आदल्या रात्री 200ची वाट पाहतीच. काय मत आहे तुमचं? कामं यांची किती करा, लोकांना त्याच्याशी काही. यांची साईड गटार काढा, यांच्या तोंडात नळी घाला, हे काम दाखवणार. तुम्हाला सुधारणच काही तर काय करा. समाजाला काही घेणं नाही मला. समाज फक्त टीट फॉर टॅट आहे. त्यात
तात्पुरतं वापरून घेणार, सोडून देणार. समाजाला तुमचं काही घेणं नाही. आपण फक्त आपली नीती सोडायची नाही, जग निश्चित होतं. आपल्याकडे काय राहिलंय? कितीला आहे तू? ए ब्रे, कितीला आहे? तुला काय माहिती कितीला आहे? कितीला आहे? कितीला आहे तू? शाळेत कितीला आहे? 6वी? 6वीला आहे का? तू 5वीला गेलता का तरी? तू 4थीतून डायरेक्ट कितीला गेला? 6वीत. उद्या 9वीत बस. सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडी आवली तुमची. 3 वर्ष त्यांनी पेन हातात धरला नाही महाराज. 3रं वर्ष म्हणजे 2.5 तर पुरे झाले. कोण पाहतं त्यांच्याकडं? दुपारभर लाईट गेली तर लोक वायरमॅनला उचलून आपते त्यात. ST वाल्यानं गाळ उडवलं तर त्याला घोडा लावतात. यांची पिढी संपली. तुम्ही काय वाकडं केलं कोणचं? ग्रामपंचायतीला पाणी नाही आलं तर माणसं शिपायला नळाला आणतात. दुपारभर लाईट गेली काय? सरळ बसा पटकान. तुमचे क्लास चालू आहे का रेडा आणायला पोरं? सरळ बसा इटोळे. बैठे बैठे सावधान. तोंडाचे फटके काढा आणि माझ्याकडे उत्तर द्या. तुमचे क्लास ऑनलाईन चालू आहे का ऑफलाईन? ऑनलाईन. मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे पा? इकडं नीट आहे का? त्यांचे बाप बीप गावातले गाव पुढारी नीट आहे का? पोरांनो, तुम्ही ऑनलाईन क्लास करताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरं आहे का खोटं आहे? घ्या. चला पटकन बैठे. इकडे लक्ष दे. एवढ्या टोळीने इकडे बोला. मला ऐका. एवढ्याला ऐकू गेलं पाहिजे. पोरांनो पटकन बोला. तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्हाला मोबाईलचा नाद लागला, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. आता मोबाईलमुळं काय झालं? पटापट ऐका. डोळे गेले. डोळे, आवाज कमी येतोय. डोळे, कंबर गेली, मेंदू चला पटापटा फास्ट. आवाज कमी येतोय. डोळे, जोरात बोला. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला. हा, मेंदू गेला, मित्र गेले, झोप गेली. झोप येत? मोबाईलमुळे झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. झाली. पटापटा बोला. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतात? पटापटा बोला. पैसे. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी केली. मोबाईल भारी, जोरात बोला ना. भारी मोबाईल घेतला आणि त्याच्यात गेम सुरू झाली. गेमचे नावं सांगा 2-3. फ्री फायर करेक्ट. पबजी पटकन. जुडो करेक्ट. वा, देश प्रगतीच्या दिशेने आहे. चला आणि